रामकृष्ण हरी माऊली मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते। जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की जून महिना सुरू होतात सर्व वारकऱ्यांना ओढ लागते ते म्हणजे आषाढी वारीची। तसं तर सर्वच भाविकांना आषाढी वारीची विशेष उत्सुकता असते। मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने चालणारी पावले विठ्ठल भेटीसाठी उत्सुक असतात। पंढरपूर आषाढी वारीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत पायी वारी करत असतात। यंदा आषाढी एकादशी ही 6 जुलैला आहे आणि आळंदीच्या मंदिर समितीकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे आणि संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। ते पुढील प्रमाणे: माऊलींच्या पालखीचे मुक्काम कोठे कोठे असणार आहेत, रिंगण सोहळे कधी पार पडणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19/6/2025 रोजी म्हणजे 19 जून रोजी होणार आहे आणि 19 तारखेला माऊलींच्या पालखींचे प्रस्थान होणार आहे आणि आळंदीमध्येच त्यांच्या आजोळी पालखी मुक्कामी असणार आहे। त्यानंतर 20 तारखेला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे। 29 किलोमीटर अंतराचा प्रवास असणार आहे। पालखीचे जे मुक्कामाचे ठिकाण असतात ते ठरलेले असतात, तसेच रिंगण सोहळ्याचे जे ठिकाण आहे ते पण ठरलेले असतात। तर 21 तारखेला पालखी पुण्यामध्येच मुक्कामी असणार आहे। 22 जुलै रोजी सर्वांचा आवडता म्हणजेच पालखीचा दिव्य घाटातला प्रवास म्हणजेच पुणे ते सासवड असा प्रवास असणार आहे आणि हा जो प्रवास आहे तो 32 किलोमीटर अंतराचा असणार आहे। जसे माऊलींच्या पालखीचे मुक्काम ठरलेले असतात तसं पुण्यामध्ये 21 तारखेला पालखी मुक्कामी असणार आहे। त्यानंतर 23 तारखेला पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे। अनेक भाविक जे आहेत ते पुण्यावरनं सासवड येथे दर्शन करण्यासाठी येत असतात। तर 23 तारखेला 23 जून रोजी पालखी सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे। 24 तारखेला पालखीचा प्रवास सासवड ते जेजुरी असा असणार आहे आणि हे जे पायी जाण्याचे जे अंतर आहे ते 16 किलोमीटर अंतर असणार आहे। जेजुरी येथे माऊलींची पालखी पोहोचल्याच्या नंतर भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचे स्वागत केले जाते आणि हा सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी येथे हजर असतात। 25 तारखेला जेजुरीवरून पालखी निघणार आहे आणि वाल्याला जाणार आहे आणि येथे जे प्रवास आहे तो 12 किलोमीटर अंतराचा असणार आहे। 26 तारखेला माऊलींची पालखी वालेवरनं निघणार आहे, लोणंद येथे पोहोचणार आहे आणि वारकऱ्यांना पायी चालण्यासाठी हे जे अंतर आहे ते 20 किलोमीटर अंतराचा प्रवास असेल। 27 जूनला पालखी लोणंद ते तरडगाव असा प्रवास करेल आणि हा जो प्रवास आहे तो 8 किलोमीटर अंतराचा प्रवास असणार आहे। 28 तारखेला तरडगाव ते फलटण 21 किलोमीटर अंतराचा हा प्रवास असेल। 29 तारखेला पालखी फलटण वरून निघणार आहे आणि बरड येथे पोहोचणार आहे आणि प्रवासाचे जे अंतर आहे ते 18 किलोमीटरचं असेल। 30 तारखेला पालखी बरड वरून नातेपुते असा प्रवास करेल आणि हे जे अंतर असेल ते 21 किलोमीटरचं अंतर असणार आहे। 30 तारखेच्या नंतर म्हणजेच नातेपुते पासूनचा जो प्रवास आहे तो वारकरी अतिशय उत्साहामध्ये करतात, कारण जसजसं अंतर कापण्यात जाते, जसजसे मुक्काम संपत येतात तशी विठ्ठलाच्या भेटीची जी ओढ आहे ती वाढत जाते आणि त्यामुळे वारकरी अधिकच उत्साहाने प्रवास करतात। त्यानंतर 1 जुलै रोजी नातेपुते ते माळशिरस 18 किलोमीटर अंतराचा प्रवास असणार आहे। 2 जुलै रोजी माळशिरस ते वेळापूर 19 किलोमीटरचा अंतर असणार आहे। 3 जुलै रोजी माऊलींची पालखी वेळापूरहून निघणार आहे, भंडी शेगावला पोहोचणार आहे। प्रवासाचा अंतर 21 किलोमीटरचा असेल। 4 जुलै रोजी भंडी शेगाव ते वाखरी आणि अंतर असेल 10 किलोमीटर आणि वाखरी येथे ठरल्याप्रमाणे माऊलींच्या पालखीचे गोल रिंगण असेल। त्यानंतर 5 जुलै रोजी वाखरी ते पंढरपूर हा शेवटचा टप्पा असेल आणि 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। माऊलींच्या पालखीचे रिंगण सोहळे कधी पार पडणार आहेत आणि कोठे कोठे होणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जे रिंगण सोहळे आहेत ते ठराविक ठिकाणी असतात आणि ते कुठे कुठे असतात ते पुढील प्रमाणे: माऊलींच्या पालखीचे 1 जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल। त्यानंतर 2 जुलैला सकाळी विसावा येथील खुडूस फाटा येथे दुसरे रिंगण होईल। 3 जुलैला भंडी शेगाव येथे गोल रिंगण होणार आहे आणि 4 जुलै रोजी वाखरी येथे चौथे आणि वारीतील सर्वात महत्त्वाचा रिंगण सोहळा पार पडेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे यंदाचे जे वेळापत्रक आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।